बातमी बघूयात। महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपच्या मोठ्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा कट आखल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला। दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील एक खळबळजनक दावा केला। एकनाथ खडसे यांच्याच मदतीने गिरीश महाजन यांना अडकवण्याचे प्रयत्न सुरू होते। खोटे आणि गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी एकनाथ खडसे सहकार्य करत होते असा आरोप दरेकरांनी केला आणि दरेकरांच्या या दाव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। फडणवीस आणि तुम्ही देखील वरच्या सभागृहात तुम्ही आणि खालच्या सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला होता आणि त्याची खूप चर्चा झाली होती। अर्थात तो गिरीश महाजन यांच्या संदर्भात जे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं एका सरकारी वकिलाला मध्यस्थी घेऊन, सगळं हे नेमकं प्रकरण काय होतं जरा सविस्तर सांगाल? कारण गिरीश महाजन यांच्यावर खूप स्पष्टपणे अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यावेळी एका सरकारी वकिलानं सगळे कशा पद्धतीने हे सगळं फिडिंग केलं होतं याची सभागृहात देखील तुम्ही फोड केली होती। नाही, गिरीश महाजन यांना त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी बरबादच करायचं अशा प्रकारचे खोटे नाट्या गोष्टी त्या ठिकाणी प्लॅनिंगली सरकारी वकिलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या जात होत्या आणि या सगळ्या गोष्टी, त्याचं ऑडिओ, त्याचं सगळ्या गोष्टी ह्या अक्षरशः देवेंद्रजींनी तपशीलवार डेट वाईज प्रसंगाला रूप त्या ठिकाणी सांगितल्या होत्या। कारण एकनाथ खडसे साहेबांचं त्या ठिकाणी सहकार्याने या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्याच्यामुळं गिरीश महाजनांचा कुठल्याही प्रकारे संबंध नसताना, काही नसताना त्या ठिकाणी अशाच प्रकारे राज्यातला एक महत्वाचा काम करणारा नेता आणि देवेंद्रजींच्या जवळच्या लोकांना त्या ठिकाणी जेरीस आणायचं असं त्यांचं नियोजनबद्ध। तर एकनाथ शिंदे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत ज्यावेळेला न्यूज 18 लोकमतनं घेतली होती त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा आणि त्याचवरती आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील एक खळबळजनक दावा केला। तो म्हणजे एकनाथ खडसे यांच्या मदतीने गिरीश महाजन यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता आणि खोटे आणि गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी एकनाथ खडसे सहकार्य करत होते असा आरोप त्यावरती दरेकरांचा। पुन्हा एकदा ऐकूयात कोण काय काय म्हणाले। फडणवीस आणि तुम्ही देखील वरच्या सभागृहात तुम्ही आणि खालच्या सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला होता आणि त्याची खूप चर्चा झाली होती। अर्थात तो गिरीश महाजन यांच्या संदर्भात जे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं एका सरकारी वकिलाला मध्यस्थी घेऊन, सगळं हे नेमकं प्रकरण काय होतं जरा सविस्तर सांगाल? कारण गिरीश महाजन यांच्यावर खूप स्पष्टपणे अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यावेळी एका सरकारी वकिलानं सगळे कशा पद्धतीने हे सगळं फिडिंग केलं होतं याची सभागृहात देखील तुम्ही फोड केली होती। नाही, गिरीश महाजन यांना त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी बरबादच करायचं अशा प्रकारचे खोटे नाट्या गोष्टी त्या ठिकाणी प्लॅनिंगली सरकारी वकिलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या जात होत्या आणि या सगळ्या गोष्टी, त्याचं ऑडिओ, त्याचं सगळ्या गोष्टी ह्या अक्षरशः देवेंद्रजींनी तपशीलवार डेट वाईज प्रसंगाला रूप त्या ठिकाणी सांगितल्या होत्या। कारण एकनाथ खडसे साहेबांचं त्या ठिकाणी सहकार्याने या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्याच्यामुळं गिरीश महाजनांचा कुठल्याही प्रकारे संबंध नसताना, काही नसताना त्या ठिकाणी अशाच प्रकारे राज्यातला एक महत्वाचा काम करणारा नेता आणि देवेंद्रजींच्या जवळच्या लोकांना त्या ठिकाणी जेरीस आणायचं असं त्यांचं नियोजनबद्ध। तर मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला दावा आणि त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी देखील हे मोठं विधान करून खळबळ उडवून दिली। मात्र याच संदर्भात एकनाथ खडसे यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र एकनाथ खडसे यांनी या सगळ्या प्रकारावरती प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। आणि आता पुढच्या बातमीकडे बोलूयात।